तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं खूप सारे स्वागत आहे. तर चला, मी टॅमॅटोचा सॉस घेतलेला आहे आणि इथं केलेलं आहे मी असे छानसा नाश्ता. तर तुम्ही बघू शकता, तर असा मस्त ना टेस्टी नाश्ता आहे आणि साधा आणि सोपा आहे खूपच. तर तुम्ही बघू शकता, असा मस्त नाश्ता आपण तयार करू शकतो फक्त 10 ते 15 मिनटामध्ये. तर चला, आपण साहित्य काढून घेणार आहेत आणि तुम्ही बघा, इतकं छान ना, खूप कुरकुरीत आणि खमंग होतो आणि तुटत वगैरे काहीच नाही. कितीही गडबडीत तुम्ही बनवला तरी पण तुटत नाही आणि बारीक गॅसवर म्हणजे मिडियम गॅसवर करूनही तुम्ही बनवू शकता. तर चला, तर मी साहित्य काढून घेतलेलं आहे. हे आहे तांदळाचं पीठ. तर तुम्ही साधे तांदूळ किंवा मग भारी तांदळाचं कोणत्याही वापरू शकता तुम्ही तांदळाचं पीठ. हे आहे बेसन पीठ, बघू शकता तुम्ही. तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ कमी प्रमाणात घेतलं होतं मी आणि बेसन पीठ थोडं जास्त प्रमाणात घेतलं होतं. म्हणजे 2 प्रमाणामध्ये बेसन पीठ घेतलं होतं आणि एका प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ. तर चला, हे आहे मी कट करून घेतलेलं. एक टॅमॅटो घेतलं, कोथिंबीर कट करून घेतली, कांदा घेतला आणि मिरची पण कट करून घेतली. तर तुम्ही कमी जास्त मिरचीचं प्रमाण करू शकता. तर आमची इथं मिरची खायला खूप आवडते सर्वांना, त्याच्यामुळं ना आणि मोठ्यांना कसं काढून टाकतात मिरची बघून बघून व्यवस्थित, पण टेस्टी येण्यासाठी मिरच्या मी भरपूर टाकते. तर बघा, तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकतात. तर चला, मी हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य मी ह्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं. इथं एक ग्लास भरून मी पाणी घेतलेलं होतं, कारण आपले हे मिश्रण बनवायचं आहे याचं. तर चला, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ मी अर्धा चम्मच टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी पहिले. नंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण पाणी नंतर घेऊ शकतो, कारण जास्त जर पाणी टाकलं तर आपण ते पतलं होऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता, मी अशी कंसिस्टन्सी बनवून घेतलेली आहे. तर बघा, हे इतकं छान बेटर बनलेलं आहे. इथं तवा ठेवला होता मी बारीक गॅसवरती, मस्त तापून गेलेला आहे तो आणि मस्त. आता याला ना मी तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चम्मच तेल आहे, जास्त तेल नाही टाकायचं. आणि हे बघा, हे मिश्रण ना थोडं थोडं करून टाकायचं. तर तुम्ही मोठा चम्मचही वापरू शकतात किंवा असं टाकले तरी चालतं. तर बघा, ह्या जास्त मोठा नाही बनवायचा, छोटासाच बनवायचा, म्हणजे आपल्याला पलटी करायलाही सोपा जातो आणि नाजूक छान खाल्लेही जाते तर आणि पटापट पण होतात. तर बघा तुम्ही, इतका छान नाश्ता आहे हा. आणि कमेंट करून नक्की सांगा की आमचा नाश्ता कसा झाला. आणि हा नाश्ता नेहमीसाठी तुम्ही बनवू शकतात, छोटे मोठे सर्वांसाठी खूप आवडतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी खूप वेळेस असं झालेलं आहे, मला काही ना काही प्रॉब्लेम आलेले रेसिपीच्या वेळेस. तर चला, ह्यावेळेस पण मला तसंच झालं होतं, कारण मी महालक्ष्मीच्या अगोदरपासून गणपती बसल्यापासून मला सर्दी ताप खोकला खूप होता. तर चला, तर मस्तपैकी याला मी पलटून घेतलेलं आहे आजूबाजूनं. आता नंतर पलटून घेतल्याच्या नंतर आजूबाजूला तेल टाकून घेते, कारण हे पलटी केल्याच्या नंतर हे पाठीमागचा भाग आहे. तर बघू शकता तुम्ही, खरगोज असं भाजत आहे आणि गॅस कमी आहे, फास्ट गॅस नाही आहे, नाहीतर करपला असता तो हे व्हायच्या ऐवजी. तुम्ही बघू शकता, तांदळाचं पीठ आहे आणि याच्यामध्ये बेसन पीठ आहे, जे आपण चणा डाळीचं बेसन पीठ वापरतो, बेसन पीठ. तर मध्येच मला खोकला आल्यामुळे मी ना हे बंद केलं होतं, थोडं स्टॉप केलं होतं. आणि बघा, हे मस्तपैकी मी पहिला एक टाकून घेतलेलं होतं, मस्तपैकी नाश्त्याचं धिरडं. त्याला धिरडं तुम्ही चिला काहीही म्हणू शकता किंवा तांदळाच्या पिठाचा नाश्ता आणि चणा डाळीचा तांदळाच्या पिठाचा नाश्ता, असं काहीही तुम्ही याला म्हणू शकता. तर कारण खूप छान होतो आणि तुम्ही नेहमी बनवता, मुलं आणि मोठेही सर्वांना खूप आवडतो हा नाश्ता असा आहे. आणि तुम्ही नक्की करून बघा, हा नाश्ता साधा आणि सोपा आहे. रवा नाही याच्यात, पोहे नाही, काहीच नाही आहे, साधा आणि सिंपल नाश्ता आहे. तर बघा तुम्ही, कमी गॅसवरती मी मस्तपैकी भाजून घेत आहे याला. आणि बघा, एक पहिला मी भाजून घेतलेला होता आणि हा दुसराही खरगोश भाजलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मी इथं याला टाकून घेणार आहे आता. तर बघा, हा मस्तपैकी खरगोश भाजलेला आहे आणि जास्त करपू दिला तर छान लागत नाही, म्हणून असा मस्त खरगोश भाजून घेतलेला आहे. आणि इथं मी आता सॉस ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी इथं सॉस घेतलेला आहे मी. टॅमॅटो सॉस आवडतो, आमच्या घरी खूप आवडतो टॅमॅटो सॉस. तर चला, मी छोटे पाऊच आणलेला आहे, एक 30 रुपयाचा पाऊच आणलेला आहे. त्या पाऊचमध्ये मस्तपैकी आता मी सॉस काढून घेत आहे, जेवढा पाहिजे तेवढा. तर बघा तुम्ही, असं छानसा नाश्ता तयार झालेला आहे. आणि बघा तुम्ही, असा गरमागरम 15 मिनटात नाश्ता कोणाला नाही खावा वाटणार, एवढा छान नाश्ता. तर चला, तुम्ही नक्कीच बनवा. तर मला कमेंट करून सांगा कोण कोण बनवणार आहे. तोपर्यंत नवीन काही घेऊन येऊया परत. तर तोपर्यंत बाय बाय.